कालचंच भोसरीचे विद्यमान आमदारांचं स्टेटमेंट आहे, जर बदलापूरची घटना भोसरीत घडली असती तर भरचौकात त्याला आम्ही ठेचला असता. घरात होण्याची वाट बघतायत का विद्यमान आमदार? त्यांना लक्षात नसेल कदाचित की ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि ज्या गृहमंत्र्यांच्या नावावरती त्यांचं सगळं इकडे या ठिकाणी चालते दहशत आणि सगळ्या गोष्टी, त्या गृहमंत्र्यांना त्यांना साधा एक फोन किंवा एक पत्र किंवा एक ट्विट करावंसं वाटलं नाही की एवढी मोठी घटना घडली तर त्याचा निषेध आम्ही करतोय भोसरी विधानसभा म्हणून. आपण आपल्या घरामध्ये होण्याच्या आधी तुम्ही जे विधानसभेमध्ये शपथ घेता त्यावेळेस तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचे तुम्ही बांधील असता. आणि आता तुम्ही म्हणाल तर आळंदीमध्ये एक 12 वर्षाच्या मुलावरती अनैसर्गिक अत्याचार झाला, म्हणजे तो अनाथ मुलगा होता. मग आळंदी काही फार लांब नाहीये. तुम्ही स्वतःला संतही म्हणता, तुम्ही स्वतःला पैलवानही म्हणता, तुम्ही सगळं स्वतःला डॉनही म्हणता, दादाही म्हणता. अशा वेळेस तुम्ही वाट नाही बघितली पाहिजे. आणि भोसरी मतदारसंघात अत्याचार झाले नाहीत असं अजिबात नाहीये. क्राईम रेट जर काढला तर या पिंपरी चिंचवड भोसरीच एक नंबरला आहे.